विशेषणाचे प्रकार. बघा, क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजेच एखादी क्रिया कधी घडत आहे, कुठे घडत आहे, कशी घडत आहे, या गोष्टीची माहिती आपल्याला ज्या शब्दावरून होते त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजे वाक्यातील क्रिया ही कधी, कुठे, केव्हा आणि कशी घडते याच्यावरून आपल्याला कळते की क्रियाविशेषण कोणते आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ बघा, आज, काल, कधी कधी, सर्वदा, वारंवार, तिकडे, मागून, भरभर, पटकन, थोडा, अगदी, सकाळी इत्यादी. ठीक आहे. आता क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार पडतात आणि हे प्रकार कसे पडतात ते आपण बघूया. तर बघा, क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थावरून 4 प्रकार पडतात आणि अर्थावरून पडणारे प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. अर्थावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता काल म्हणजे काय? काळ किंवा वेळ. काल म्हणजे काय? काळ किंवा वेळ. म्हणजेच एखादं वाक्य आपल्याला दिलं असेल तर त्या वाक्यामध्ये घडणारी जी क्रिया आहे ती कोणत्या वेळेत घडली आहे किंवा त्याचा काळ कुठला होता यावरून म्हणजेच ती क्रिया कधी घडली आहे त्याची वेळ जेव्हा आपल्याला समजते तेव्हा त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजेच व्याख्या काय करता येईल तर मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषण क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दर्शवते किंवा काळचा बोध होतो तेव्हा त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, काल, परवा, लगेच, केव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इत्यादी अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो. आता इथे काही वाक्य दिलेले आहेत बघा. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, मी काल शाळेत गेलो होतो. ठीक आहे. तर यावरून आपल्याला क्रिया कधी घडली आहे शाळेत जाण्याची? तर काल. कधी घडली आहे? काल. काल म्हणजे येस्टरडे. काल मी शाळेत गेलो होतो. म्हणजेच काल हे काय आहे या वाक्यातलं? क्रियाविशेषण अव्यय. मी उद्या गावाला जाईन. मी कधी गावाला जाईन? उद्या. म्हणून उद्या हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. कारण इथे आपल्याला घडणाऱ्या क्रियेचा काळ समजतो किंवा वेळ समजते. राईट? तुम्ही केव्हा आलात? आता केव्हा हे काय आहे? वेळ दर्शवते. बरोबर? केव्हा हे काय आहे? वेळ विचारत आहे की तुम्ही केव्हा आलात. म्हणून केव्हा हे काय आहे? येस, क्रियाविशेषण अव्यय. अपघात रात्री झाला. कधी झाला अपघात? रात्री झाला. म्हणून रात्र ही काय आहे? वेळ आहे. अपघात होण्याचा वेळ किंवा काळ तिथे सांगितलेला आहे. म्हणून रात्री हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. पाऊस सतत कोसळत होता. आता इथे काय येईल? सतत. सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही. कधी लक्ष नाही? आजकाल. पोलिसांना अद्याप चोर सापडला नाही. अद्याप म्हणजेच आतापर्यंत. म्हणजेच हे सुद्धा काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण. आई दररोज मंदिरात जाते. कधी मंदिरात जाते? दररोज. सीता वारंवार आजारी पडते. कधी आजारी पडते? वारंवार. फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात. संजय क्षणोक्षणी चुकत होता. कधी चुकत होता? क्षणोक्षणी चुकत होता. आता बघा, कालवाचक क्रियाविशेषण यामध्ये आपल्याला वाक्याला किंवा क्रियापदाला जेव्हा आपण कधी
या शब्दाने प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला कालवाचक क्रियाविशेषण मिळते. कोणतं? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजेच जेव्हा आपण क्रियापदाला कधी या शब्दाने प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला काय समजते? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रकार बघूया. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता स्थल म्हणजे काय? की ठिकाण किंवा एखादी जागा. बरोबर? स्थळ म्हणजे काय? एखादं ठिकाण किंवा एखादी जागा. मग ज्या वाक्यामध्ये आपल्याला काय समजतं? एखाद्या क्रियेचा किंवा क्रियापदाचा स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होतो तेव्हा त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. काय म्हणतात? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. यामध्ये आपल्याला काय समजतं? की क्रियापदाची जागा किंवा ठिकाण, क्रियापद किंवा क्रिया कुठे घडली आहे, कुठे घडली आहे यावरून आपल्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय मिळते. म्हणजेच आपल्याला क्रियापदाला कुठे कुठे या शब्दाने प्रश्न विचारायचा आहे. बरोबर? कुठे या शब्दाने प्रश्न आपण जेव्हा विचारू तेव्हा आपल्याला काय कळेल? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. राईट? काही वाक्य बघूया आपण. बघा, जंगलातून जाताना पुढून वाघ आला. आता इथे जर आपण प्रश्न विचारला की कुठून वाघ आला, तर पुढून वाघ आला. राईट? चेंडू दूर गेला. चेंडू कुठे गेला? दूर गेला. घरी जाताना इकडून ये. कुठून ये? इकडून ये. मी येथे उभा होतो. कुठे उभा होतो? येथे. जिकडे तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे. कुठे भ्रष्टाचार सुरू आहे? जिकडे तिकडे. तो खाली बसला. कुठे बसला? खाली. मी अलीकडेच थांबलो. कुठे थांबलो? अलीकडेच. म्हणजेच जेव्हा आपण वाक्यातील क्रियापदाला क्रियापद थांबलो, बसलो, सुरू आहे, होतो, आला, गेला हे काय आहेत? सगळी वाक्यातील क्रियापदे आहेत आणि त्याला जेव्हा आपण कुठे या शब्दाने प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय सापडते. ठीक आहे? पुढचा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता रीती म्हणजे काय? की एखाद्याची सवय किंवा एखाद्याची रीत किंवा एखाद्याची पद्धत दाखवण्याची जे काही शब्द वापरले जातात तेव्हा त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, वाक्यातील क्रिया ही कशी घडते किंवा तिची रीत दाखवण्यासाठी जे शब्द वापरतात, पद्धत दाखवण्यासाठी जे शब्द वापरले जातात तेव्हा त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ असे, तसे, जसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, सावकाश, जलद, हळू इत्यादी शब्द वापरून जेव्हा वाक्य तयार होतं तेव्हा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. ठीक आहे? तर आता रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाला आपल्याला कुठल्या शब्दांनी प्रश्न विचारावा लागेल तेव्हा आपल्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय मिळते. तर कसे या शब्दाने आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. एखादी रीत आपल्याला ओळखायची असेल किंवा आपल्याला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा असेल तर कसे या शब्दाने प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. वाक्य बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, त्याने झटकन काम आटोपले. कसे काम आटोपले? झटकन. राईट? तर झटकन काम आटोपले म्हणजे झटकन हा काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. दीपा पटापट फुले वेचते. कशी फुले वेचते? पटापट. त्याने जेवण पटकन आटोपले. कसे आटोपले? पटकन. आता इथे रीत सांगितली आहे. प्रत्येक गोष्ट करण्याची किंवा प्रत्येक काम करण्याची प्रत्येकाची एक वेगळी सवय असते. प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते आणि तीच जेव्हा वाक्यामध्ये येते आणि ती आपल्याला समजते तेव्हा त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे
म्हणतात. राहुल सावकाश चालतो. कसा चालतो? सावकाश. तो जलद धावला. कसा धावला? जलद. सौरभ हळू बोलतो. कसा बोलतो? हळू बोलतो. तर असे जेव्हा आपल्याला कसे किंवा कशा या शब्दाने प्रश्न विचारल्यावर जे क्रियाविशेषण अव्यय मिळतं, त्या क्रियाविशेषण अव्ययाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. नेक्स्ट, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच जेव्हा वाक्यामध्ये आपण एखादी गोष्ट मोजायची असेल किंवा त्याचं परिमाण सांगायचं असेल, त्याला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता संख्यावाचक आणि परिमाणवाचक अशी दोन नावी का आहेत? तर संख्यावाचक म्हणजे काय? तर तिथे प्रत्यक्ष संख्या आपल्याला दिलेल्या असतात. उदाहरणार्थ 1, 2, 20, 50, 100 यावरून आपल्याला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय समजते. पण परिमाणवाचक म्हणजे काय? की जे आपल्याला संख्यामध्ये मोजता येत नाही. उदाहरणार्थ कमी, जास्त, थोडा, क्वचित, अत्यंत, बिलकुल, मुळीच किंवा भरपूर, अतिशय, मोजके किंवा पूर्ण असे अनेक शब्द आहेत की जे आपल्याला संख्यामध्ये मोजता येत नाहीत. म्हणून त्याला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मग जिथे संख्या दिलेली असेल तर तिथे आपल्याला लगेच ओळखू येतं की संख्या वाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. पण परिमाणवाचक अव्यय आपल्याला तेव्हा सांगायचं आहे जेव्हा संख्या नसेल आणि अशा पद्धतीचे शब्द तिथे येतील. उदाहरणार्थ कमी, जास्त, जरा, काही, थोडा इत्यादी. ठीक आहे. तर व्याख्या काय करता येईल आपल्याला संख्यावाचक अव्ययाची? तर वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली आहे किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल, त्या अव्ययास परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजे हे अव्यय ओळखण्यासाठी आपल्याला किती या शब्दाने प्रश्न विचारायचा आहे. कशाने विचारायचा आहे? किती. राइट? किती या शब्दाने जेव्हा आपण प्रश्न विचारणार तेव्हा आपल्याला मिळणार संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. बघा, खाली काय उदाहरण आहे. मी क्वचित सिनेमाला जातो. किती वेळा जातो? क्वचितच जातो. तुम्ही जरा शांत बसा. किती शांत बसा? जरा. ठीक आहे. तर इथं मोजमाप आहे का? जरा शांत बसा म्हणजे बसा जरा वेळ शांत. ठीक आहे. राम अतिशय प्रामाणिक आहे. किती प्रामाणिक आहे? अतिशय प्रामाणिक आहे. तो मुळीच हुशार नाही. किती हुशार नाही? मुळीच हुशार नाहीये तो. म्हणजे त्याला अजिबातच हुशारी नाहीये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने किती या शब्दाने जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय मिळते. बघा, आता इथे काही उदाहरणे दिलेली आहेत. त्यातल्या क्रियाविशेषण अव्यय आपण ओळखणार आहोत. पहिला आहे, माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. कधी वाढत गेले? क्षणोक्षणी वाढत गेले. आणि हा कुठला प्रकार आहे? तर कालवाचक क्रियाविशेषण. कुठला आहे? कालवाचक. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. कधी चुका करते? नेहमी. हा सुद्धा सेम. कधीने प्रश्न विचारलाय? कालवाचक. आईने आशाला 100दा बजावले. 100दा संख्यावाचक. संख्या आली आहे की नाही? 100 वाचक. सभोवार दाट झाडी होती. कुठे दाट झाडी होती? सभोवार. कुठे? स्थलवाचक. स्थळ सांगितलंय. कुठे दाट झाडी होती? सभोवार म्हणजेच आपल्या आजूबाजूला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे आहेत, त्याचे प्रकार ओळखायचे आहेत